नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या अंतर्गत मित्रांनो गट क संवर्गातील या ठिकाणी पदं भरली जाणार आहेत। सरळ सेवेने ही पदं भरली जाणार आहेत। 22/8/2025 म्हणजेच आजपासूनच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। 12/9/2025 फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, वेगवेगळी या ठिकाणी पदं भरली जाणार आहेत। वेगवेगळ्या संवर्गातील या ठिकाणी पदं ही भरली जाणार आहेत। एकूण पदं ही 358 आहेत। तर या ठिकाणी जे पहिलं पद आहे ते आहे कनिष्ठ अभियंता, 27 जागा आहेत। पे स्केल या ठिकाणी बघू शकता S13 चा दिला जातोय। 35,400 ते 1,12,400 या प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे। त्यानंतर दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, यासाठी 2 जागा आहेत। कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी 1 जागा आहे। लिपिक टंकलेखक यासाठी S6 चा पे स्केल दिला जातोय। 19,900 ते 63,200 या प्रमाणे या ठिकाणी वेतन श्रेणी दिली जाते। 3 जागा या ठिकाणी रिक्त आहेत। सर्वेक्षक यासाठी 2 जागा रिक्त आहेत। नळ कारागीर प्लंबर यासाठी 2 जागा आहेत। फिटर 1, मिस्त्री 2, पंप चालक 7, अनुरेखक 1, वीजतंत्री इलेक्ट्रिशियन 1 जागा, कनिष्ठ अभियंता 1 जागा, स्वच्छता निरीक्षक 5, चालक यंत्रचालक 14, सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी 6, अग्निशामक पदाच्या या ठिकाणी बघू शकता मित्रांनो 241 जागा भरल्या जातात। S7 चा पे स्केल या ठिकाणी दिला जातो। 21,700 ते 69,100 याप्रमाणे वेतन श्रेणी असणार आहे। उद्यान अधीक्षक 3 जागा आहेत। लेखापाल 5 जागा आहेत। डायलिसिस तंत्रज्ञ 3, बालवाडी शिक्षिका 4 जागा आहेत। परिचारिका या ठिकाणी 5 जागा आहेत। प्रसविका या ठिकाणी 12 जागा आहेत। औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी 5 जागा, लेखा परीक्षक 1 जागा आहे। सहाय्यक विधी अधिकारी 2, तारतंत्री म्हणजेच वायरमन यासाठी 1 जागा आहे। ग्रंथपाल 1 जागा आहे। अशा टोटल या ठिकाणी मित्रांनो 358 जागा या भरल्या जाणार आहेत। मगाशी सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 12/9/2025। त्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर या ठिकाणी जागांचं या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे कॅटेगरी वाईज, तुम्ही बघू शकता। याची PDF फाईल मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईनच, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डिटेल माहिती ही बघू शकता। आता आपण बघणार आहोत की प्रत्येक पदानुसार या ठिकाणी क्वालिफिकेशन काय सांगितलेलं आहे ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर प्रत्येक पदानुसार क्वालिफिकेशन हे वेगवेगळं दिलेलं आहे। जसं की कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य म्हणजे सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे। नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे। मराठी भाषेचे ज्ञान या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी असणं गरजेचं असणार आहे। मराठी भाषेचे ज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर आहे कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी इलेक्ट्रिकलची डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पद म्हणजे लिपिक टंकलेखक गट क चं हे पद आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। मराठी टंकलेखनाचे किमान वेग 30 चे या ठिकाणी तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे। त्याचबरोबर इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिटाचे या ठिकाणी सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे। सर्वेयर या पदासाठी सिव्हिल अभियांत्रिकीची पदविका असणे आवश्यक असणार आहे। माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 2 वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। त्यासोबतच मराठी टंकलेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजीचे 40 प्रति मिनिटाचे या ठिकाणी तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। नळ कारागीर प्लंबर यासाठी SSC उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। त्याचबरोबर ITI झालेलं गरजेचं असणार आहे तुमचं नळ कारागीर या विषयामध्ये। त्याचबरोबर संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव सुद्धा या पदासाठी लागणार आहे। फिटर या पदासाठी SSC त्यांनी सांगितलेलं आहे। ITI झालेलं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर मिस्त्री या पदासाठी
SSC आवश्यक असणार आहे. मिस्त्री व तत्सम अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2 वर्षाचा किमान या ठिकाणी अनुभव आवश्यक असणार आहे. पंप चालक या पदासाठी SSC उत्तीर्ण सांगितलेला आहे. पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असणे आवश्यक असणार आहे, म्हणजेच ITI तुम्ही केलेला गरजेचा असणार आहे. अनुरेखक या पदासाठी HSC सांगितलेला आहे. त्याचबरोबर अनुरेखक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. वीजतंत्री SSC सांगितलेला आहे. त्याचबरोबर ITI वीजतंत्री अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे. 2 वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. कनिष्ठ अभियंता यासाठी संगणक विषयासह BE, BTech, MTech, MSc पदवी असणं आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. स्वच्छता निरीक्षक गट क चं पद आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक आहे. स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे. त्यानंतर 14वे पद आहे ते आहे चालक यंत्रचालक. SSC उत्तीर्ण सांगितलेला आहे. त्यासोबतच राष्ट्रीय अग्निशामक प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई, नागपूर किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे गरजेचं असणार आहे. वैध जड वाहन चालविण्याचा परवाना तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. जड वाहन चालक म्हणून किमान 3 वर्ष काम केल्याचा अनुभव या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर फिजिकल क्रायटेरिया सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, जसं की उंची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांची उंची 162 सेंटीमीटर या ठिकाणी सांगितलेली आहे. वजन किमान 50 किलो असणं गरजेचं असणार आहे. वयोमर्यादा उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा अधिक असू नये. कॅटेगरी वाईज या ठिकाणी रिलॅक्सेशन सुद्धा असणार आहे, ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर आहे सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी गट क चं पद आहे. हे या ठिकाणी बघू शकता तुम्ही, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. राष्ट्रीय अग्निशामक सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडे सब ऑफिसर पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा किंवा सांगितलेला आहे राष्ट्रीय अग्निशामक सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडे स्टेशन ऑफिसर इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम जर तुम्ही पूर्ण केलेला असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. किंवा सांगितलेला ड वर्ग महानगरपालिका शासकीय निमशासकीय सेवेमध्ये अग्निशामक प्रणेत लीडिंग फायरमॅन चालक यंत्रचालक या पदावर किमान समकक्ष पदावर किमान 3 वर्ष सेवा पूर्ण केलेली असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. फिजिकल क्रायटेरिया या ठिकाणी सेम दिलेला आहे. त्यानंतर आहे अग्निशामक गट क चं पद आहे 16व. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण केलेलं असणं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शारीरिक पात्रता देखील दिलेली आहे, जसे की उंचीचा क्रायटेरिया दिलेला आहे 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी 162 सेंटीमीटर, वजन 50 किलो असणे गरजेचं असणार आहे. उद्यान अधीक्षक यासाठी कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर किंवा बॉटनी किंवा फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. त्यासोबतच स्वराज्य संस्थेकडील कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर आहे लेखापाल या पदासाठी वाणिज्य शाखेची पदवी असणं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबरच 5 वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर आहे डायलिसिस तंत्रज्ञ यासाठी पदवी असणं गरजेचं आहे. विज्ञान शाखेतील DMLT 6 महिन्याचा डायलिसिस तंत्रज्ञ कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. 2 वर्षाचा किमान तुमच्याकडे अनुभव आवश्यक असणार आहे. बालवाडी शिक्षिका HSC झालेला असणं गरजेचं आहे. शासन मान्य बालवाडी टीचर्स कोर्स उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. परिचारिका या पदासाठी HSC उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यासोबतच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग जनरल नर्सिंग व मिडवाईफची पदविका असणे गरजेचं आहे. 3 वर्षाचा या ठिकाणी अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. प्रसविका यासाठी HSC उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. ANM अभ्यासक्रम पूर्ण केलेला गरजेचा असणार आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल नोंदणी आवश्यक असणार आहे. औषध निर्माता या पदासाठी HSC सांगितलेला आहे. संविधानिक विद्यापीठातून B फार्मा पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. 2 वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे.
लेखा परीक्षक या पदासाठी वाणिज्य शाखेची पदवी असणं आवश्यक असणार आहे। सहाय्यक विधी अधिकारी गट क चं पद आहे हे, या ठिकाणी बघू शकता विधी शाखेची पदवी असणं गरजेचं आहे। 5 वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे। तारतंत्री यासाठी तुम्ही बघू शकता SSC सांगितलेला आहे। ITI तारतंत्री विषयातून झालेला गरजेचा असणार आहे। 2 वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे। ग्रंथपाल या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची पदवी असणं गरजेचं आहे। 3 वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे। त्यानंतर परीक्षा शुल्क तुम्ही या ठिकाणी बघू शकता। खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्ग आणि अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये। माजी सैनिक जर असाल तर तुमच्याकडे कोणतीही फीस या ठिकाणी तुमच्यासाठी आकारलेली नाहीये। निशुल्क तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। वयाची मर्यादा किती असणार आहे तर 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी, 18 ते 43 वर्ष मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांसाठी। त्याचबरोबर जर तुम्ही खेळाडू उमेदवार असाल तर 43 वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे। माजी सैनिक असाल आणि खुल्या प्रवर्गामध्ये असाल तर सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष तुम्हाला या ठिकाणी सूट दिलेली आहे। मागास प्रवर्गामध्ये असाल तुम्ही आणि सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। दिव्यांग उमेदवार असाल तर 45 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। अंशकालीन उमेदवार असाल तर 55 वर्ष। त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी 45 वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे। परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, कनिष्ठ अभियंता विद्युत, सर्वेअर, प्लंबर, फिटर, मिस्त्री, पंपचालक, अनुरेखक, वीजतंत्री, संगणक, प्रोग्रामर, स्वच्छता निरीक्षक, उद्यान अधीक्षक, डायलिसिस तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, प्रसार विकास, औषध निर्माता, त्याचबरोबर सहाय्यक विधी अधिकारी, वायरमॅन, ग्रंथपाल या पदांकरिता परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे। 200 मार्क्सची या ठिकाणी तुमची परीक्षा घेतली जाणार आहे, ज्यामध्ये विषय बघू शकता मराठी, इंग्रजी, त्याचबरोबर GK असणार आहे, रिझनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता लेखापाल, लेखा परीक्षक या पदांसाठी 200 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे। मराठी, इंग्लिश, GK, रिझनिंग, अकाउंट सब्जेक्ट या ठिकाणी असणार आहेत। त्यानंतर चालक, यंत्र चालक या पदांसाठी या ठिकाणी 100 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, GK, रिझनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट विचारले जाणार आहे। त्यासोबतच अग्निशामक पदांसाठी 100 गुणांची स्वतंत्ररित्या मैदानी क्षमता चाचणी सुद्धा घेतली जाणार आहे। लिपिक, टंकलेखक, बालवाडी शिक्षिका या पदांसाठी काय असणार आहे परीक्षेचं स्वरूप तर 200 गुणांची या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे। त्यामध्ये तुम्ही सब्जेक्ट बघू शकता मराठी, इंग्रजी, त्याचबरोबर जनरल नॉलेज असणार आहे आणि रिझनिंग असणार आहे। असे या ठिकाणी पेपर विचारले जाणार आहेत। तर तुम्हाला देखील या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे। सविस्तर माहिती आधी वाचून घ्या, त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा। तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह। धन्यवाद।